छावा भाग 77. शंभू, आम्ही एक सांगावं म्हणतो. बरे समजुतीनं घ्याल? मुद्दाम बोलावून घेतलेल्या संभाजीराजांना महाराजांनी शब्द घातला. जी, आज्ञा व्हावी. महाराज कशासंबंधी बोलताहेत त्याचा संभाजीराजांना काही माग आला नाही. रायगड तुमच्या अखत्यारीखाली राहावा हे राणीसाहेबांना मानवत नाही. तुम्ही जाणता त्यांचा स्वभाव. आमच्या माघारी त्या नाही तर माहेरी तळबिडास जाण्याच्या गोष्टी करताहेत. हे दिसावं तर चखोट दिसत नाही. त्यांना आता आणखी काही सांगावं त्यास आमचं मनच घेत नाही. प्रयत्नांचे 2 दिवस फुकट गेले. समयास घेणे ते तुम्हीच समजाव्यानं घ्यावं. घ्याल? बोलन बोल कसा अंतरीच्या व्यथेने पिळवटला होता. राणीसाहेब, त्या एका शब्दानेच संभाजीराजांचे मन घुसमटू लागले. संतापाने भरीची दमदार छाती नकळत वर खाली लवलवू लागली. आमचे सोडा, पण खुद्द महाराज साहेबांच्या वाटेवर त्या केवढे फासके पेरून ठेवतात. किरण साधून केवढ्या नेमक्या वक्तास. काय बिघडवले आहे आम्ही त्यांचे. निमित्त आमचे होते. घायाळ होतात महाराज साहेब. साऱ्यांना वाटते हे आम्हीच करतो. आम्ही बेदिल आहोत. ना आम्हाला त्यांना खुलेपणी जाब विचारता येतो, ना आबासाहेबांना त्यांच्याबाबतचा शब्द सांगता येतो. कसले युवराजपद हे. तोंडी तोबरा, पाठीवर कोरडा, असे कुठवर सोसावे? का सोसावे? हे युवराजपद आम्हीहून मागितले नाही. वडील म्हणून जन्माला आलो त्याने हे रिवाजाने चालत आले. मासाहेबांच्या नजरेत ते खुपते. अण्णाजींना हाताशी धरून त्या पायाच्या अंगठ्याने अशा गाठी घालतात की भल्या भल्यांना त्या हातांनी उकलू नयेत. यास त्या राजकारण म्हणतात. त्यांच्या जनानी राजकारणात आमच्या मनाचा पायपोस होतो. आबासाहेबांची कोंडणारी फरफट पडते. कशासाठी मुलाहिजा धरतात या राणीसाहेबांचा आबासाहेब? गुमान झालात. संभाजीराजांना गप्पच बघून महाराज थंडपणे म्हणाले. जी, आबासाहेब देतील तो कौल आम्हास प्रसाद आहे. महाराजांना या ऐनवेळी कसलीच यातना देऊ नये असे त्यांना वाटले. आम्हाला विश्वास होता तुम्ही हेच बोलाल. दसरा धरून आम्ही गड सोडणार आहोत. तुम्ही आमच्या संगतीच मांड घ्या. मुलखाच्या सदरी पावेतो आम्हाला सोबत द्या. मग शृंगारपुरी पिलाजींच्याकडे ठाण व्हा. तिकडील प्रभानवल्लीचा आणि पन्हाळातर्फेचा सुभा आम्ही तुमच्या अखत्यारीत देणार आहोत. तो हर भातेनं आबादान रक्षून असा. केशव पंडित, उमाजी पंडित तुमच्या दिमतीला राहतील. फडाच्या राबत्यासाठी विश्वनाथ, खंडोजी बल्लाळ, परशुराम पंत, महादेव यमाजी यांना संगती घ्या. पंडितांच्या सोबतीत तुम्हाला लाभलेल्या काव्यशक्तीच्या प्रसादाला चाल द्या. बोलते महाराज येसूबाई आणि शिर्क्यांची कुलदेवता भावेश्वरीच्या आठवणीने थांबले. एक अर्जी आहे. आज्ञा होईल तर पायाशी रुजू घालू. संभाजीराजांनी निर्धार बांधला. बोला. महाराजांचे डोळे त्यांच्या छातीवरच्या माळेवर जोडून पडले. या स्वारीत आम्ही जातीनिशी महाराज साहेबांच्या पाठीशी राहावे म्हणतो. रायगड आणि मागील जाबता एकसरीनं मासाहेबांच्या दस्तुरीखाली राहू द्यावा. आम्हीच आबासाहेबांच्या जोडीनं आलो तर सारे सवालच निकाली जातील. ते ऐकताना महाराज हसले. शंभू, हे मागणं तुम्ही घालणार हे केव्हाच आम्ही ताडून आहोत. हे राजकारण आहे. ते मनाच्या उमाळीवर नाही चालत. एकदा आग्र्यात तुम्ही आम्ही असे फसलो. हे गाठीशी असता पुन्हा तोच ढंग ठेवावा हे रास्त नाही. पूर्ण विचारांती आम्ही तुम्हाला प्रभानवल्लीचा सुभा सांगितला आहे. आमचे ऐका. तो आपला करून चालवा. जी, आज्ञा. फक्त एक व्हावं. आम्हास सुपूर्द केलेल्या सुभ्यात
मंत्रीगणांनी नजरदेख घालू नये. तुमची इच्छा असेल तर तेही होईल, पण त्यांच्या ठायी कोणेविषयी आकस धरून तुमचे भागणारे नाही. आज उद्या याच लोकांच्या पाठबळानं तुम्हाला हर कदम टाकावं लागणार. डावे जाणाऱ्यास हिकमतीनं वळतं करावं लागतं. एक नेताजी पारखे झाले तर कोण घोर पडला आम्हास. आमच्या मनी कुणाबद्दल आकस नाही महाराज साहेब. डावे जाणाऱ्यांना आम्ही पड खाऊन वळतं केलंही असतं, पण नको तेव्हा पायी खोडे घालणाऱ्यांना काय करावं. सुख झालेल्यास जागं करता येतं, बतावणी घेणाऱ्यांचं काय करावं. आता थोर मनसुब्यानं आबासाहेब मोहीमशीर होत आहेत. मागील विचार त्यांनी करू नये. साहेबी दिली आज्ञा आम्हास शिरोधार्थ आहे. युवराज, वडिली दिली दौलत कोण पुरुषार्थाची. आम्हालाही साहेबी पुण्याच्या बरड जहागिरीवर नामजाद केले. आम्ही त्यांचे काही मानले नाही. आम्ही मुलखापरीस माणसे बांधित गेलो. मोरोपंत अण्णाजी ही माणसे वकुबाची. तुम्हास त्यांची मर्जी धरता येत नाही. त्यांना तुमची हिंमतबाजी लागी पडत नाही. जीव टांगणीला पडतो तो आमचा. दर्याच्या बसकणीत जंजिरेकर हबशी दबा धरून आहे. आम्ही मुलखापार बघून तो कोकण फाट्यांचा दावा साधेल काय. आज ना उद्या औरंगची हवस आमच्या राज्यावर चाल धरेल त्याचं काय. केवढी थोर राजकारणं कार्yi घालायची आहेत. त्यासाठी माणूस माणूस तेवढा एकवटून जुंपणं आहे. समर्थांनी दिलेला बोध हमेशा आमच्या कानी गुंजी घालतो. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. तुम्हीही तो भुलू नये. ध्यानी ठेवावं की राजी यांना सुद्धा प्रसंगी 2 घरे मागची चाल ठेवावी लागते. दौलतीचा शतरंज जोखमीनंच खेळावा लागतो. हे राज्य आमचं नाही, तुमचं नाही, राणीसाहेबांचं नाही. हे श्रींचं, आईचं राज्य आहे. इमानाचे कैक जीव आजवर त्यासाठी खर्ची पडले आहेत. भोसला तेवढा या राज्याचा नेकभूत्या आहे. याचं भान सुटलं की तेढ पडते. राणीसाहेबांना तो पोच नाही. तुम्ही तरी तो सोडू नये. त्यांच्या मनी लालच पैदा झाली आहे. रामराजांना पुढं घालून त्या काही करू बघतात. आम्ही ते खूप पारखून आहोत. त्या गफलत करतात. आम्ही त्यांना काय मानतो त्याविषयी. राणीसाहेब रामराजांच्या मासाहेब यापेक्षा आम्ही त्यांना महाराणी मानतो. या राज्याच्या रियायाच्या आऊ मानतो. हसावं की रडावं या पेचाच्या त्यांच्या चाली काळजास घरे धरतात. मुलाहिजा न धरता त्यांनी काही सजा फरमावावी तर दर्पणात देखून आपल्याच हाती आपल्या मुखास काजळी फासावी तसे होईल. दौलतीसाठी मिर्झा रजपुताच्या गोटास ओलीस राहण्याचा भार आम्ही तुमच्यावर टाकला. उत्तरेस अंगी कफणी चढवावयास लावून एकले मथुरेस काळ दाढेत दिवस काढण्याचा भार आम्ही तुम्हावर टाकला. आणि आजही भार तुम्हावरच टाकतो आहोत. आम्ही हे सुखासुखी नाही करत. भोसल्यांच्या पुरुषांना भार पेलण्यासाठीच जगदंबेच्या उदरी जन्म मिळतो. इतर कुणाहीपेक्षा तुम्ही आणि रामराजे आमचे आहात. ते पोर लहान उमरीचे, तुम्ही भरीचे. हे सारं समजून घ्या. काळाचे पडदे फाडणारे ते श्रीमंत योगाचे शिवबोल संभाजीराजांच्या मनी पीळ पाडून गेले. झटकन पुढे होत त्यांनी महाराजांचे पाय धरले. दाटल्या जवान कंठातून बोल सुटले. आबासाहेब, ही धूळ मस्तकी धरून आम्ही शपथपूर्वक सांगतो, या राज्याचा कवडी इतकाही लोभ तो आमच्या मनी नाही. सर्वांहून हे पाय आम्हास मोलाचे आहेत. आपण सांगाल तसंच होईल. शंभू, वर घेतलेल्या बांड्या भोसल्याला छातीशी बिलगून घेताना महाराजांच्या तोंडून एवढीच हलकी साद सुटली. रायगडाच्या नगारखान्यावरचा जरी पटका मावळ वाऱ्याला थपडा देत सळसळत होता. मध्येच त्याची नोकदार टोके फडकन वळत होती.
नजर ठरणार नाही अशा उंचाव्यावरून थेट कर्नाटकच्या रोखाने मोहोरा धरीत होती. दिग्विजयी दसरा उजाडला. नवरात्री घटात बसलेली भवानी उठली. दूधधारांचा तिला अभिषेक झाला. समृद्धीची थळी तिच्या पायाशी दाटली. संभाजीराजे, मंत्रीगण, जमलेला निवडीचा सरदार लोक यांनी घेर टाकलेल्या पालखीतून दिवसफुटीवर महाराज रायगड उतरून पाचाडात आले. महाराजांच्या माघारी पाचाडच्या वाड्यात राहण्याचा निर्णय केलेल्या पुतळाबाईंनी दोघा पितापुत्रांच्या तळहातावर दह्याच्या कवड्या ठेवल्या. रघुनाथ पंत, जनार्दन पंत हणमंते, हंबीरराव येसाजी, सर्जेराव जेधे, धनाजी जाधव, दत्ताजी त्रिमल, सूर्याजी मालुसरा, संताजी घोरपडे, नेताजी पालकर, नागोजी जेधे, विठोजी चव्हाण, मानाजी मोरे, सोमाजी बंकी, बाळाजी आवजी, बाबाजी ढमढेरे, अण्णाजी मोरोपंत असा निवडीचा मर्दाना पाठीशी घेत महाराज संभाजीराजांसह पाचाडच्या वाड्याबाहेर पडले. वाड्याच्या सदरेवर टांगलेली निस्पंद घंटा त्यांना मूकपणे आशीर्वाद देत होती. हर हर महादेव. घाटीघाटीतून किलकाऱ्यांचे लोळ उसळले. त्यात पेटल्या तोफभांड्यांचे दणदणते बार मिसळले. आघाडीला असलेले नाईक बहिर्जीचे टेहळं पथक मार्गी उधळलं. 30,000 सेनासागर भोसले पितापुत्रांच्या पाठमागाने पुढे सरकू लागला. रणशिंगे शहारली. चौघडे दुडदुडू लागले. चालला. श्रींचा भुत्या नव्या दिशा फोडायला चालला. चिपळूणच्या रोखाने. स्वारी कर्नाटकवर. मजल दर मजलीने चिपळूण हे भार्गव स्थान टप्प्यात आले. महाराज व संभाजीराजांनी जोडीने तीर्थाचे दर्शन घेतले. अभिषेक झाला. दाने वाटली. चिपळूण सोडून सेनासागर शृंगारपूरच्या वाटेला लागला. गर्द आंबराईने वेढलेल्या शृंगारपूरच्या वेशीवर पिलाजी शिर्के गणोजीसह पालखी घेऊन महाराजांच्या आगवानीला आले. ऊर भेटी झाल्या. रक्ताच्या गोतावळ्यासह महाराज व संभाजीराजे शृंगारपुरात प्रवेशले. सूर्यराव सुर्वे शृंगारपूरच्या वतनावरून परागंदा झाल्यापासून त्याचा राहता वाडा कारभारी वाडा झाला होता. त्याच वाड्यात महाराजांचा मुक्काम पडला. रात्री सावचित्ताच्या समयाला महाराजांनी पिलाजींच्याकडे संभाजीराजांच्या बाबत विषय काढला. प्रभानवल्लीचा सुभा सांभाळण्यासाठी युवराज शृंगारपूरला ठाण होणार हे त्यांच्या कानी घातले. हरभातेने युवराजांना जोड द्यावी असा शब्द टाकला. पिलाजींनी आनंदाने तो उचलला. आपले जावई गणोजी, कन्या राजकुंवरबाई यांचे क्षेमकुशल महाराजांनी विचारले. रात्रीचे थाळे शिर्के भोसले असे जोडपंक्तीने झाले. दुसऱ्या दिवशी पहाट धरून महाराजांनी वाडा सोडला. संभाजीराजांच्या सह ते भावेश्वरीच्या दर्शनाला आले. शिर्क्यांच्या कुलदेवतेचे आशीर्वाद घेऊन पिलाजींना खांदा भेट देऊन महाराजांनी शृंगारपूर सोडले. पितापुत्र अंबाघाटाच्या रोखाने चालले. उन्हे चढू लागली. मोरोपंत अण्णाजी रायगडाकडे परतले. अंबाघाटाची चढण सामने येताच महाराजांनी विजयचे कायदे आखडले व पाय उतार झाले. संभाजीराजांनी मांड मोडली. पिछाडीचा सेनासागर थोपला. राजे, परता आता. आम्ही निघतो. महाराजांचा तळहात संभाजीराजांच्या खांद्यावर चढला. काही क्षण बेजबान तसेच घुटमळून गेले. निरोपाची वेळ आली होती. महाराज साहेब, सांभाळून असावं. दर मुक्कामावरून आम्हास खबर कळवावी. मागील चिंता धरू नये. शंभू, आम्ही चिंता करणार कोण? साऱ्यांची चिंता वाहणारी आई थोर आहे. आम्ही सांगितलं ते कारयी घाला. सूनबाईंसह कबिल्यानिशी येऊन शृंगारपुरी ठाण व्हा. आम्ही परतू ते पिलाजींच्या तोंडून त्यांच्या जावयांची तरफदारी ऐकावयास. येतो आम्ही. जय भवानी.
दोन बुलंद ऊर क्षणात एकमेकांना भिडले. सोन चौकडे हिंदोळले. टोपातील मोतीलगी लडलडल्या. शब्द कोंडून गेले. डोळेच बोलके झाले. मिठी सुटली. शिवशंभो विलग झाले. महाराजांनी झटकन जनावरावर झेप घेतली. खंडोजी, रायाजी, अंतोजी अशा आपल्या धारकऱ्यांसह संभाजीराजे बगलेला झाले. दिग्विजयी सेनासागर घाटाच्या चढणीला लागला. संभाजीराजे चढणाऱ्या विजय घोड्याकडे जोडल्या नजरेने बघत राहिले. उगाच त्यांना उत्तरेत निरोप देऊन पाठमोरे झालेले कफणीधारी महाराज आठवले. कानात बोल घुमले. साऱ्यांची चिंता वाहणारी आई थोर आहे. जेव्हा ते शृंगारपुरात घुसले तेव्हा किन्नाट धरून आले होते. शिर्क्यांच्या पागेकडचा निवडक घोडा महाराजांच्या दिमतीला रुजू झाला होता. शिर्क्यांच्या पागेचा सैस उरलेल्या घोड्यातील एक पथक घेऊन ते पागेत ठाण करायला मोत्तद्दारांसह चालला होता. सैस आणि मोत्तद्दार संभाजीराजांना बघून अदबीनं कमरेत झुकले. घोडे पथक थांबले. संभाजीराजांची नजर त्या पथकावरून फिरली. आघाडीच्या खुरावर पांढऱ्या रंगाचे चांदवे असलेले ते उभे पथक ऐबी होते. गैरशकुनी होते. ते बघताना संभाजीराजे मनोमन चरकले. शृंगारपुरी 2 दिवस मुक्काम करून संभाजीराजांनी पिलाजी मामा गणोजीराजे यांचा निरोप घेतला. ते रायगडावर आले. रायगड आता राहुजी सोमनाथ यांच्या कारभाराखाली होता. पुतळाबाई पाचाडच्या वाड्यात येऊन राहिल्या होत्या. 7 महालातील आपला महाल त्यांनी येसूबाई आणि दुर्गाबाई यांच्या सेवेत जोडून दिला होता. सिंदखेडच्या राणू अक्का अद्याप गडावरच होत्या. त्यांना सोयराबाईंची कुठलीच चाल पसंत नव्हती. आपल्या भावाला संभाजीराजांना शक्य ते सगळे पाठबळ देण्यासाठीच त्या माहेरी राहिल्या होत्या. सुभेप्रभानवल्लीचा फड शृंगारपुरात बसविण्यासाठी संभाजीराजांनी माणसं पारखून निवडायला सुरुवात केली होती. या कामी त्यांना कविकुलेशांची मसलत मिळू लागली. केशव पंडित, उमाजी पंडित, विश्वनाथ ही माणसे बरोबर ठेवण्याचा सल्ला महाराजांनीच दिला होता. परशुरामपंत, खंडोजी बल्लाळ, महादेव यमाजी यांच्याशिवाय तर फडाचे पान हलू शकत नव्हते. संभाजीराजांनी या सर्वांना शृंगारपुरी जाण्याची आज्ञा दिली. सुभ्याचा फड हलला. संभाजीराजांचा निरोप घेऊन कविकुलेशांनी उधोयोगदेवसह रायगड सोडला. कामंदकीय नीतिसार, विष्णुपुराण, मत्स्यपुराण, रामायण, महाभारत असे ग्रंथ बांधलेली बासणे बेगारांच्या डोळ्यांवर देऊन केशवपंडितांनी उमाजी पंडितांसह शृंगारपुराची वाट धरली. रायगड सोडण्याचा दिवस जवळ येऊ लागला. महाराज परतेपर्यंत शृंगारपूरला मुक्काम धरावा लागणार म्हणून संभाजीराजे रामराजांना सतत आपल्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. सोयराबाईंना ते काही मानवत नव्हते. वाटचालीला पहारा देणाऱ्या शिबंदीचे धारकरी संभाजीराजांनी निवडले. शृंगारपूरला आपण कबिल्यानिशी येत असल्याचा खलिता पुढे पिलाजी मामांना पाठविला. जगदीश्वराच्या शिवपिंडीवर अभिषेक चढविला. आम्ही रायगड सोडणार हे कानी घालावे म्हणून राणू अक्कांची भेट घेण्यासाठी ते 7 महालातील पुतळाबाईंच्या महाली आले. या महालात आता येसूबाई, दुर्गाबाई, राणू अक्का अशा मेळजुळीनं राहत होत्या. राणू अक्कांना अदब देऊन संभाजीराजांनी विषय काढला. अक्कासाहेब, आम्ही आबासाहेबांच्या इच्छेप्रमाणे कबिल्यानिशी शृंगारपुरी जाणार आहोत. राणू अक्कांनी ते शांतपणे ऐकून घेतले. थोड्या वेळाने त्या निर्धारी राजस आवाजात म्हणाल्या, आम्ही ते समजून आहोत. आम्ही जातीनं तुमच्या संगती यायचं ठरविलं आहे. आम्ही नाही समजलो. गोंधळलेल्या संभाजीराजांनी चमकून विचारले. बाळ महाराज,
इथं आल्यापासून मिटल्या जबानीनं आणि उघड्या डोळ्यांनी आम्ही सारं बघतो आहोत. दूर असता आमच्या कानी जे जे पडत होतं ते एवढ्या वाकड्या वाटेचं असेल असं आम्हास खरं पटत नव्हतं. मासाहेबांच्या डोळ्यास तुम्ही खुपता. जे घडलं आहे ते काहीच नव्हे एवढे घडणार आहे. आम्ही बरिकते ताडलं आहे. साऱ्यांनी तुम्हास पोरकं मानलं आहे. आता आम्हीच तुमच्या पाठीशी सावलीसारख्या राहणार आहोत. जे कोणी तुमच्या पायी खोडे घालू बघतील त्यांना जाब विचारणार आहोत. बाळ महाराज, तुमची इच्छा असो नसो आम्ही शृंगारपुरी येणार आहोत. भारल्या नजरेनं संभाजीराजे अक्कासाहेबांच्याकडे बघतच राहिले. मनाच्या वरमी जागेवर बोट ठेवणाऱ्या राणू अक्कांच्याबद्दल त्यांना रक्ताचा उमाळा दाटून आला. काय बोलावं त्यांना सुचेना. गुमान झालात? बोला. अक्कासाहेबांनी विषय सोडला नाही. जशी आपली इच्छा अक्कासाहेब. संभाजीराजांनी त्यांना संमती दिली. ठरल्या दिवशी 7 महालासमोरच्या चौकात 3 पडदेबंद मेणे तयार झाले. येसूबाई, दुर्गाबाई आणि राणू अक्का यांच्यासाठी. पालखी दरवाजाने ते बाहेर पडले. युवराजांनी राहुजी सोमनाथांचा निरोप घेतला. सोयराबाईंनी कितीही थोपविण्याचा प्रयत्न केला तरी हट्ट धरलेले रामराजे अण्णाजी आणि मोरोपंत यांच्या बरोबरीने आघाडी मनोऱ्यापर्यंत आलेच. त्यांच्या कपाळावर ओठ टेकवून त्यांची पाठ थोपटीत संभाजीराजे त्यांना म्हणाले, जसे महाराज आंबा घाटाच्या पायथ्याशी खुद्द त्यांनाच म्हणाले होते तसे, बाळराजे परता आता. येतो आम्ही. दादा महाराज. काहीतरी बोलण्यासाठी रामराजे घोटाळले. बोला. संभाजीराजांनी त्यांचा खांदा हळूवार थोपटला. आम्ही येऊ? रामराजांचे डोळे केवढ्या तरी अपेक्षेने भरून आले होते. त्यांच्या खांद्यावरचा संभाजीराजांचा हात आपोआप मागे हटला. एकसरीने त्यांनी अण्णाजी, मोरोपंत, राहुजी यांच्यावर नजर फिरवली. सर्वांच्या माना खाली होत्या. संभाजीराजांना तो प्रसंग आठवला. राजगडावरचा. ते रजपुताच्या गोटात ओलीस जायला निघाले तेव्हाचा. तेव्हा निरोप द्यायला आलेल्या महाराजांनी ध्यानीमनी नसता एकाएकी आपल्या छातीवरची माळ उतरवून दुपेडी करीत त्यांच्या गळ्यात चढविली होती. कसल्या तरी निर्धाराने तळपत्या डोळ्यांनी संभाजीराजांनी आपल्या छातीवरच्या आईच्या कवड्यांच्या माळेला हात घातला. हलकेच ती उतरविली आणि तिचा दुपेडी फेर रामराजांच्या गळ्यात चढवीत ते म्हणाले, आम्ही नसलो तरीही आमची निशाणी ठेवा. येतो आम्ही. पाचाडच्या सदरेवर थोरल्या आऊंची घाट वाजते. तिला नेमाने मावळ माचीवर जाऊन मान देत चला. जय भवानी. कुणाकडेही न बघता संभाजीराजे तडक रायगडाच्या आघाडी मनोऱ्यांना पाठमोरे झाले. सहज म्हणून त्यांची नजर गंगासागर टाक्यावर फिरली. त्यावर ओळंबलेल्या आंब्याच्या वाकड्या फांदीवर अंग मुरवून बसलेला एक खंड्या पक्षी त्यांना दिसला. नुकतंच काहीतरी मटकावल्यासारखा तो आपली लांब चोच साफ करीत होता. गडाच्या उताराला लागलेल्या राजमेण्यांच्या मागून मावळी पायताणांची कुरकुर उठवीत, काखोटीचे गाठोडे सावरीत चाललेल्या धाराऊचे पायताणांच्या कुरकुरीशी मेळ पडलेले मन स्वतःलाच विचारित होते, असं कशापायी होतंय हे समद. भाग 77 समाप्त.